मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। मुंबईत 1 नोव्हेंबरला विरोधकांचा निवडणूक आयोगाविरोधात विराट मोर्चा। राऊतांकडून सर्वपक्षीय पत्रकार परिषदेत घोषणा। आयोगाला दणका देण्यासाठी रस्त्यावर उतरणार राऊतांची माहिती। निवडणुकीच्या मॅच फिक्सिंग विरोधात महाराष्ट्रात विरोधकांची लढाई। मतदार यादीतील 1 कोटी बोगस मतदार काढून दाखवा। संजय राऊतांचं वक्तव्य थेट अमित शहांना आव्हान। मतदार याद्यांवरून राजकीय पक्षांचं समाधान होत नाही तोवर निवडणुका घेऊनच दाखवा। निवडणुका शांतपणे पार पाडायच्या असतील तर मतदार यादी स्वच्छ करा, राज ठाकरेंचा इशारा। 1 वर्ष अजून गेलं तरी चालेल, पण याद्या दुरुस्त करा मगच निवडणुका घ्या। राज ठाकरेंची मागणी तर षडयंत्र ओळखा आणि मतदार याद्यांसाठी कामाला लागा, राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना निर्देश। स्वायत्त संस्थांवर आरोप करून स्वतःचं अपयश लपवण्याचा प्रयत्न। अतुल भातखळकरांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर, तर कामाला लागा म्हणायला तुमच्याकडे कार्यकर्ते तरी कुठे आहेत, भातखळकरांचा टोला। महाराष्ट्राच्या मतदार यादीत 96 लाख खोटे मतदार। राज ठाकरेंचा गंभीर आरोप, तर निवडणूक आयोगाला प्रश्न विचारल्यावर सत्ताधारी का चिडतात, राज ठाकरेंचा सवाल। मतदारांच्या याद्यांमध्ये प्रचंड गोंधळ ही वस्तुस्थिती। निवडणुकीसाठी अनेक फंडे वापरले जात आहेत। मतदार यादीतील घोटाळ्यांवर बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया। पुरावे देऊनही निवडणूक आयोग ऐकायला तयार नाही, रस्त्यावर उतरून दणका द्यावा लागेल, संजय राऊत आक्रमक। राऊतांनी रस्त्यावर उतरण्याची भाषा करू नये, विधानसभेला जनतेनंच तुम्हाला रस्त्यावर आणलं, नवनाथ बन यांची राऊतांवर टीका। मुरलीधर मोहोळ यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा। जैन बोर्डिंग जमिनीचा व्यवहार संशयास्पद, चौकशी व्हावी, धंगेकरांची मागणी। धंगेकरांकडून मोहोळांचा दरोडेखोर असाही उल्लेख। राजू शेट्टींनी बेछूट आरोप केले। शेट्टींच्या आरोपांनंतर बिळात लपलेले उंदीर बाहेर आले, मुरलीधर मोहोळ यांची टीका। 2024 मध्ये दोन्ही एलएलपी कंपनीमधून बाहेर पडलो आणि 2025 मध्ये कंपनीकडून जमीन विक्री, व्यवहाराशी कोणताही संबंध नाही, मुरलीधर मोहोळ यांचं राजू शेट्टींच्या आरोपांवर उत्तर। चौकशी करून कठोर कारवाई करा, पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणावर सुप्रिया सुळेंचं ट्विट। ठाणे मुंबईत गद्दारांच्याच ठिकऱ्या उडणार, संजय राऊतांची टीका। तर राजीनामा देऊन सत्तेतून 1 दिवस बाहेर या, मग सांगतो कोण कोणाला सोडणार नाही, राऊतांचं शिंदेंना आव्हान। हिंदुत्व सोडल्यानं तुमच्या विधानसभेला ठिकऱ्या उडाल्या, पालिका निवडणुकीत तुमचा भ्रमाचा भोपळा फुटेल, नवनाथ बन यांचं राऊतांना प्रत्युत्तर। जरांगे हा फक्त मुखवटा, लक्ष्मण हाकेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। ओबीसी तुम्हाला धक्का न लावता इथून पुढे मतदान करतील, पत्रात हाकेंकडून उल्लेख। पुण्यातील कोथरूड गोळीबार प्रकरणानंतर निलेश घायवळवर 10 गुन्हे नोंद, घायवळच्या घरात पोलिसांना काडतुसं ठेवण्याचा अॅम्युनिशन बॉक्स सापडला, काडतुसं कुणी वापरली तपास होणार। महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेची निवडणूक, अजित पवार आणि मुरलीधर मोहोळ यांच्यात थेट लढत निश्चित। नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता। नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात निवडणुकीची घोषणा केली जाणार। शनिवार वाड्यात नमाज पठण केल्याचा व्हिडिओ व्हायरल, व्हिडिओनंतर पतित पावन संघटना आक्रमक। खासदार मेधा कुलकर्णींच्या उपस्थितीत गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण। शिवाजी पार्कमध्ये फटाके फोडून हायकोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा। छत्रपती शिवाजी महाराज पार्क रहिवासी संघटनाकडून पोलिसात लेखी तक्रार। पीएफचे पैसे काढण्यासाठी 2 महिने वाट पाहावी लागणार नाही, राजीनामा दिल्यानंतर 24 तासात 75% रक्कम काढता येणार। आजारपण, शिक्षण आणि लग्न या कारणांसाठी पीएफचे पैसे काढू शकणार। समुद्रात पुढील 4 दिवस वादळी वाऱ्यांसह लाटांची शक्यता, मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना। आयपीएल 2024चा लिलाव विदेशात आयोजित केला जाण्याची शक्यता। 15 ते 18 डिसेंबर या कालावधीत दुबई किंवा दोहा शहरात लिलाव होणार। अनुभवी तिरंदाज ज्योती सुरेखा वेन्नमला जागतिक तिरंदाजी विश्वचषक फायनलमध्ये कांस्य पदक। विश्वचषक फायनलमध्ये पदक जिंकणारी ज्योती ठरली पहिली भारतीय महिला कंपाऊंड तिरंदाज। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस।
मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत. यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी.